भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आली। आपण जर बघितलं तर मागच्या अनेक दिवसापासून या भ्रष्टाचारावरती आवाज उठवण्याचं काम भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात। लातूरमध्ये जवळपास 5,000पेक्षा जास्त वाहन आहेत। एका मोठ्या वाहनाला 3,500, बारक्या वाहनाला जवळपास 2,500, असं दर महिन्याकाठी 15 ते 17 कोटी रुपयाचा हप्ता या लातूर जिल्ह्यामधून प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर विभाग या कार्यालयामधल्या इन्स्पेक्टर दिला जातो। नंबर 2, हे अधिकारी काय करतात, कोपऱ्याने उभा टाकतात। ज्या वाहनामध्ये शेताचा माल आहे त्या वाहनाला दंड देऊ नये अशा प्रकारचा नियम आहे, पण हे लोक त्या माणसाला, त्या वाहनाच्या मालकाला चिरीमिरी मागतात, पैसे मागतात आणि जर तो पैसे दिला नाही तर त्या वाहनाला किमान 15 ते 20,000चा दंड देतात। मागच्या 1 वर्षापूर्वी माझ्या लातूर प्रणवश्री मंगल कार्यालयामध्ये महिलांचा मेळावा होता। या मेळाव्यासाठी लातूर तालुक्यातून अनेक महिला आल्या होत्या। तर ज्या टेम्पोमध्ये या महिला बसल्या त्या टेम्पोला 15-15, 18 दंड दिलेला आहे। आणि लातूरमध्ये टिप्पर, हायवा, ट्रक यामध्ये रेती, दगड, मुरुम, खडी वाहिली जाते, तर यांना पैसे मागतात, गाडीवरचा पैसे मागतात आणि जर पैसे नाही दिले तर या खात्यामधला ऑर्डिनरी ड्रायव्हर ज्याची लायकी काहीच नाही तो त्या वाहन चालक ज्याच्या वाहनाची किंमत 50-60 लाखाच्या पुढे आहे त्या वाहनाची चावी विस्कटून घेतो आणि आपल्या मर्जीतल्या काट्यावर तो घेऊन जातो आणि 2 टन जास्त आहे, 3 टन जास्त आहे असं खोटी बतावणी करून त्याचा 40 ते 50,000चा दंड दिला जातो। 4 दिवसाला 4 फ्लाइंग स्क्वॉडचे माणसं फिरतात आणि अत्यंत प्रचंड लूट करतात। आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला होता की उद्या सकाळी 11:30 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी RTO विनोद चव्हाण यांच्या तोंडाला काळापासून त्याची धिंड काढणं असं जाहीर केलं होतं। तर बऱ्याच लोकांचे फोन आले की अगोदर आम्हाला चर्चा करून घ्या, काय तुमचं मागणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे म्हणणं सांगा। आम्ही त्यांना जवळपास 20 मागण्याचं त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्याने सांगितलं की आम्ही या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, भविष्यामध्ये ऑनलाईन दंड लावणार नाही, भविष्यात त्रास देणार नाही असं म्हणल्यामुळं आम्ही हे आंदोलन संपवलं नाही। तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। जर याच्या पुढे या खात्यामधला कुठलाही अधिकारी माझ्या लातूर जिल्ह्यामधल्या माणसाला जर त्रास दिला तर त्याची गय करणार नाही। त्यानं आहे त्या ठिकाणी ज्या घरात जातो त्या घरामध्ये त्याला जोड्यानं मारणार, त्याच्या तोंडाला काळं फासणार आणि त्याची दंड काढणार असं मी जाहीर केलेलं आहे। धन्यवाद।